गाईज, तर आज आहे सॅटर्डे आणि आम्ही चाललो आहे आंबोली घाटात. ॲक्च्युली काल मी ब्लॉग एंड करायला विसरलेली, तर तो कालच्या दिवसाचा ब्लॉग होता आणि आज हा दुसरा ब्लॉग असेल. आम्ही आंबोलीमध्ये काय काय मजा करतोय ते. तर आता वाजले आहेत सकाळचे 7:45. आम्ही आज लवकर चाललो आहे कारण की आज सॅटर्डे आहे, तर तिथे खूप गर्दी असेल. सॅटर्डे संडेला तिथे खूप गर्दी असते. ट्रॅफिक एवढं असतं की आम्ही आंबोली घाटापर्यंत गाडी जातच नाही, अर्ध्यावरच उतरून जावं लागतं. तर आता आम्ही निघतो आहे आणि आत्ताच नेमकी पावसाला बारीक बारीक पावसाला सुरुवात झाली. कविता, काय झाले सकाळ सकाळ? आंबोली घाटात चाललोय. त्याची काय करताय एक्साइटमेंट आहे एवढी की खूप ओरडत चालली आहे. भेटूया मग आंबोली घाटात. आरामशीर होईल काय नको तुम्हाला. व्ह्यू किती भारी आहे ना. तर तुम्हाला कसं वाटतं कमेंटमध्ये नक्की सांगा तुम्ही. पाणीच नाही यार. तर यामध्ये तुम्हाला दिसतच असेल की किती धुकं आहे ते तिकडे. ॲक्च्युली मोबाईलमध्ये खूप कमी दिसतं, पण रिअलमध्ये खरंच एक नंबर दिसत होतं. समोरून येणारी गाडी तिची लाईट चालू असल्याशिवाय दिसतच नव्हती की येते आहे समोरून. आंबोली घाटात एवढं पाणी नाही, तर आम्ही आता चाललोय बाबा वॉटरफॉलच्या किंवा कावळेसाद पॉईंटला चाललोय. कावळेसादचं पॉईंट आहे ना, तो खरंच एक नंबर आहे. आता आम्ही जाऊ ना तिकडे तेव्हा त्यांना कळेलच. आणि हे जे बाहेरचं वातावरण आहे ना, एक नंबर आहे. तर आता आम्ही चाललो आहे हिरण्यकेशीच्या मंदिर आहे तिथे, आणि तिथे कोणत्या तरी नदीचा उगम झाला आहे. हा रस्ता आहे त्या मंदिरात जाण्यासाठी, हिरण्यकेशीवाल्या मंदिरात जाण्यासाठी. छोटासा धबधबासारखं पण आहे. इथे धुकंच एवढी आहेत ना की क्लायमेटच एक नंबर आहे इकडचं. म्हणून मला पावसात आंबोली खूप आवडते. सिंगर आले, सिंगर. शंभो शंभो शंभो. एवढंच येतं आम्हाला. ह्या पॉईंटला मी कधीच आली नव्हती, म्हणजे बाकी सगळीकडे मी फिरली आहे. म्हणजे कावळेसाद, आंबोलीचा मेन धबधबा, नागरतास धबधबा, हे सगळं फिरली आहे मी. हा पॉईंट मी फर्स्ट टाईम आली आहे. तर देऊळ आहे वरती आणि ते जी नदी आहे हिरण्यकेशी, तिचा उगम झाला आहे. तर आता आम्ही आलो आहे हिरण्यकेशीच्या मंदिरात. हे कुंड आहे पाण्याचं.
आणि हे आहे हिरण्यकेशी टेम्पल. हां, ही इथून पाणी येतंय आणि हे वाहत वाहत इथून जातंय. किती फोर्सने आहे बघ पाणी. हिरण्यकेशीचं मंदिर. अय्या, मला मगाशी खरं वाटलेलं तिथून आलो तेव्हा. ह्यामध्ये हिरण्यकेशी मंदिराबद्दल माहिती दिली आहे, तर तुम्ही पॉज करून नक्की वाचू शकता. आता मी हिरण्यकेशीवाल्या पॉईंटवरून निघून दुसऱ्या पॉईंटवर जातोय. आता माहित नाही आम्ही कोणत्या पॉईंटवर चाललोय, तिकडे गेल्यावर बघूया. तर आता आम्ही पोचलोय नागरतास धबधब्याला. तो आहे नागरतास धबधबा आणि खाली दिसते. हा बेळगाववाला हायवे आहे आणि या मंदिराच्या साईडनेच खाली जायला रस्ता आहे नागरतास धबधब्याला. तिने टी-शर्ट घातली आहे मालवणी चेरू. मालवणी तर बोलता येत नाही. येतं का नाही येत. जमता मालवणी बोलू. आता आम्ही नागरतास धबधबा वरून निघालो आहे. म्हणजे आता आम्ही टुवर्ड्स आंबोली परत चाललो आहे. तिथेच मध्येच एक कावळेसाद म्हणून पॉईंट आहे. तो पॉईंट तर खूपच मस्त आहे. आपण आंबोली यायचं असेल तर तुम्हाला गाडी हवी, कारण का सगळे पॉईंट थोडेसे लांब आहेत. आणि जर कुठेच जायचं नसेल तर आंबोलीचा मेन धबधबा बघा आणि कावळेसाद पॉईंट बघा, एक नंबर आहे. ही शेती आहे, पण तिची जी झाडं म्हणजे शेती बघून असं वाटते की आर्टिफिशियल झाड आहे. खूप छान वाटते. कसली शेती आहे मला नाही माहिती, विचारू पण नका. व्ह्यू एन्जॉय करते. कविता, कसं वाटतंय? तर आता आम्ही कावळेसाद पॉईंटवर पोचलो आहे. इथेच फोटोशूट चाललं आहे मालवणी चेडूचं. मस्त आहे. ॲक्च्युली ते रेनकोटच हवा, पण मी छत्री घेऊन चालली आहे. हा रस्ता आहे कावळेसादला जायला. हा आहे कावळेसाद पॉइंट. हे धबधबे पण किती दिसत आहेत. आज पाऊस कमी आहे. इथून तुम्ही काही खाली फेकलं ना तर ते पुन्हा वर येतं. एवढी हवा आणि हे असतं, पण आज जरासं कमी आहे पाऊस. हा पॉईंटला नक्की विजिट करा, कावळेसाद. धुक्यामध्ये तुम्हाला कळतच असेल किती धुके आहे तिथे. आम्ही तिथून इथे आलो आहे या वॉटरफॉल जवळ आणि तिथेच असं छोटंसं
आहे. आवडलं का तुला प्लेस कविता? गोडी वॉटरफॉल आहे, गोडी. हे काय असतं? पाऊस नाही तर ही अशी पाण्यात बसून मजा करते. आता आम्ही कावळेसातवाला पॉईंट एन्जॉय केला आहे. फक्त पाऊस नाही म्हणून थोडंसं सॅड आहोत, कारण का आम्ही भिजायच्या तयारीत आलेलो. ठीक आहे, आता आम्ही चाललो आहे. आता थोडासा नाश्ता करतो आणि दुसऱ्या पॉईंटवर जातो. इथे भुट्टा पण आहे. पावसात ज्यांना भुट्टा खायला आवडतो त्यांच्यासाठी. तर आता आम्ही नाश्ता करतोय आणि नाश्त्याला घेतली आहे कांदा भजी आणि वडापाव. आता आम्ही नाश्ता करून निघालो. आता आम्ही चाललोय आमच्या नेक्स्ट डेस्टिनेशन कोणतं आहे आपल्याला ड्रायव्हर काकांना माहिती. बाबा वॉटरफॉल चालू आहे. बाबा वॉटरफॉलला आणि इथे येण्यासाठी 50 रुपीज पर पर्सन चार्ज आहे. आता आम्ही जातो पुढे, बघतो काय आहे कसं आहे. मी तर फर्स्ट टाईम आली आहे. लेट्स सी. पण मी बघितलं आहे माझ्या फ्रेंड्सच्या व्हिडिओमध्ये वगैरे, आहे तर छान. तर पुढे जाऊन बघूया. आपण तिकडून बघत होतो ना, असंच बघ. आम्ही बाबा वॉटरफॉल स्किप केला आहे. तर आता कविता चालली आहे इकडे छोट्या वॉटरफॉलमध्ये. कारण का तो खूप रस्ता थोडासा हे होता. बाबा वॉटरफॉलला जाण्याचा रस्ता थोडासा खडबडीत आहे आणि खूप लांब आहे, त्यामुळे आम्ही नाही गेलो. आम्ही इथेच टाइमपास करतोय आता. बस ऊन आलंय, सुकशील लगेच. ओए ऊन आलं, सुकशील लगेच. टी शर्ट अजून ओली पण नाही झाली आहे. झोप झोप. हा पप. जेव्हा मी गाडीत बसलेली नसते तेव्हा पाहू. जेव्हा मी गाडीत असतो तेव्हा बाहेर तुरंत पाहू असतं, आणि जेव्हा मी बाहेर असतो तेव्हा ऊन पडलेलं असतं. आता मी उतरलोय, इथूनच पार्किंग आहे गाड्यांची. आणि ह्या अजून पावसाळा व्यवस्थित चालू नाही झाला आहे, त्यामुळे पाणी कमी आहे धबधब्याला. आंबोली घाटाच्या साईडलाच असं खाण्याचे स्टॉल्स आहे, तिथे आम्ही खायला बसलो आहे. आणि हिला मॅगी खायची इकडची. कविताने बटर मॅगी घेतली आहे, त्याच्यावर वरती फक्त बटर टाकून घेतलं. आता आमची पेट पूजा झाली आहे. आता आम्ही धबधब्यावर चाललो आहे, पण धबधब्याला पाणीच नाही जास्त. मग तो बाबा वॉटरफॉल छान होता, मस्त हो पाणी होतं.
हां एन्जॉय करायला गेली आहे, मी नाही गेली आहे. आता आम्ही निघालो आंबोलीचा धबधबा बघून. इथे पण मी भिजली नाही आहे कारण का पाणीच नाही आहे धबधब्याला. कविता फक्त थोडीशी भिजून आली. चलो आता आम्ही चाललो आमच्या नेक्स्ट डेस्टिनेशनवर. आम्ही जी मॅगी खाल्ली, एक बटर मॅगी होती आणि एक मसाला मॅगी होती. त्याची प्राईस झाली 140. त्यापेक्षा घरीच खाल्लेली बरी मॅगी. तर आता आम्ही पोचलो आहोत माळखोल डॅमला. हा आय थिंक सो आमचा लास्ट असेल डेस्टिनेशन. हाच माळखोल डॅम म्हणते. तेव्हा तिथून रस्ता आहे पण तिथून पाण्यात उतरू नाही शकत. तर हा आहे माळखोल डॅम. तर आता आमचा माळखोल डॅम पण बघून झाला आहे आणि तुम्ही ग्रीनरी बघू शकता आणि कविताला पण बघू शकता. तर आता मी घरी जातो आहे. माहीत नाही घरी गेल्यावर अजून आमचा काय प्लॅन बनतो आहे नाही माहीत नाही. तर जर बनला तर मग व्हिडिओमध्ये दाखवीन. आता आम्ही वडापावचा नाश्ता करतो आहे. कविताचे पप्पा मला सोडून गेले आणि आता तिच्या मम्मीला आणायला गेले. तोपर्यंत आम्ही मसाला पापड ऑर्डर केला. तिला हा पापड संपवायचा आहे. आम्ही चंद्राचा वेट करतोय कधीपासून. फायनली दिसलाय. तो पण स्लोच करतोय. तो आपल्याला लाईट देतोय. आता आम्ही जेवून आलोय. आम्ही खाल्लं अख्खा मसूर आणि ग्रीन पीसची भाजी, राईस खाल्ला आणि आता आलो आहे. आता आम्ही झोपू आणि उद्या सकाळी भेटतो तुम्हाला. तर आजचा ब्लॉग इथेच एंड करते. बाय बाय.